शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या 50 महत्त्वाच्या बातम्या आलेल्या आहेत। बाजारभाव, हवामान अंदाज, नमो किसानचा हप्ता तसेच कर्जमाफी व अनेक प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सध्या स्थितीमध्ये बाजारात सोयाबीनचे दर वाढलेले असून घरामध्ये साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा। सध्या स्थितीमध्ये मार्केटमध्ये सोयाबीनला 4400 ते 4600 रुपयांपर्यंत दर मिळत आहे। पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये मका पिकावरती फिरवला रोटावेटर। मका पिकाला अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे आटोक्यात येईना, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। सोयाबीनवरती अळीचा हल्ला, शेतकरी झाले हवालदिल। विविध औषधांची फवारणी करून शेती खर्चामध्ये झाली वाढ। मुदत वाढली तरी सुद्धा पीक विम्याचे संकेतस्थळ डाऊनच आहे। शेतकरी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार। पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची प्रतीक्षा सुरू। खतांची धडक तपासणी मोहीम राबवणार। कृषी आयुक्तांचा इशारा, पॉस मशीन गोदाम साठा समान असणे गरजेचे असणार। महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू अशा प्रकारचे आश्वासन दिलेले होते, मात्र हे आश्वासन कुठेतरी फोल ठरत आहे। ही बाब लक्षात आणून देण्याकरता प्रत्येक शेतकऱ्याने या व्हिडिओखाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे। ई-पॉस मशीनमधील खत साठ्यातील तफावतीमुळे 8 विक्री केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले। कृषी विभागाची धडक कारवाई, दोषी आढळलेल्या 86 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले। मका, ज्वारीवरती लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून सोयाबीनवरती उंटअळी तसेच ऊस पिकांवरती हुमणी कृषीमार्फत उपाययोजना करण्याचे आवाहन। डाळिंबास तेल्या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय। महाराष्ट्रामध्ये मत्स्य उत्पादन 47% वाढ झालेली असून मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपाययोजनांना मिळाले यश। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 50,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणी झाल्यानं आवडत्या अटी शर्तींचा भंग, अर्जांची पुन्हा तपासणी करण्याची केली जाते मागणी। सुधारित पीक विमा योजनेकडे रायगडच्या शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। 3 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 9,000 शेतकऱ्यांनीच घेतला विमा। विमा निकषामधील बदलाचा होतोय परिणाम। च्या बैठकीमध्ये ऑपरेशन सिंदूरचे कौतुक करण्यात आलेले असून ऑपरेशनच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी यांचा सत्कार करण्यात आला। मासेमारांऐवजी दलाल होत आहे श्रीमंत। दलालांकडून कवडीमोल भावाने मासळीची खरेदी। 30,000 कुटुंबे मासेमारी व्यवसायावरती अवलंबून। महादेवी हत्तीनीसाठी सुप्रीम कोर्टामध्ये जाणार। राज्य सरकार करणार स्वतंत्र पुनर्विचार याचिका। हत्तीनीची निगा राखण्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक। उत्तर काशीमध्ये आभाळ फाटले, ढगफुटीमुळे जलप्रलय। चौघांचा यामध्ये मृत्यू झालेला असून 50पेक्षा अधिक जण वाहून गेले। दराली गावातील बाजारपेठ उद्ध्वस्त झालेली आहे। 34 सेकंदामध्ये 40 ते 50 इमारती ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या। लष्कर एनडीआरएफकडून युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू। अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती। रस्ते पूल वाहून गेल्याने संपर्क सुद्धा तुटला। पाचोरा परिसरामध्ये केळी पिकावरती करपारोग, शेतकऱ्यांवरती संकट। औषध फवारणी करून देखील उपयोग होईना। जुलैमध्ये लागवड केलेल्या केळीची निसवड। दारापुढे कार आयकर भरणार, त्याचे रेशनचे धान्य आता बंद होणार। शोध घेऊन पुरवठा विभाग करते कारवाई। सरकारी नोकरी असणाऱ्यांनी सुद्धा घेतलाय लाभ। पोट हिस्सा मोजणीसाठी 200 रुपये आकारावे। शासनाच्या मेमधील निर्णयाची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा। बेदाण्याची चोरटी आहेत, उत्पादकांचा पाय खोलामध्ये। दरातून बसतोय फटका। केंद्र राज्य शासनाची भूमिका उत्पादकांच्या मुळावरती। आर्वी परिसरामध्ये सोयाबीन पिकावरती खोडमाशी, चक्रीभुंगा आणि हुमणीचा प्रादुर्भाव। तपासणीला प्रारंभ। कापसाचे पेरणी क्षेत्र वाढले तर सोयाबीनचे क्षेत्र घटले। तुरीचे क्षेत्र स्थिर। धानाची रोवणी प्रगतीपथावरती। बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा, पण चुकाऱ्याची प्रतीक्षा। 70 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला असून 375 कोटी रुपयांची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। युरियाच्या टंचाईवरती बंपर स्टॉक उतारा। 1200 मेट्रिक टन युरिया देणार। शून्य स्टॉक असलेल्या कृषी केंद्रांना यामध्ये प्राधान्य देण्यात येणार। मुसळधार पाऊस, पूर परिस्थितीचा फटका। देशाच्या विविध राज्यांमध्ये धुमाकूळ घालत असून यंत्रणा अलर्ट मोडवरती। भारतावरती 24 तासांमध्ये टॅरिफ बॉम्ब। अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरडले। म्हणाले, भारत हा चांगला व्यापार भागीदारी नाही, अजून सुद्धा रशियाकडून तेल खरेदी करत आहे आणि युद्ध सुरू राहावे म्हणून इंधन पुरवत आहे। ऑफलाईन शिधापत्रिकांचे वितरण कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले असून ई शिधापत्रिकाच वैध ठरणार। बनावट पत्रिका वापरल्यास थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार। केळीच्या लागवडीचा खर्च हा अधिक असून सणासुदीच्या दिवसामध्ये भावात 400 रुपयांनी घसरण झाली। केळी उत्पादक शेतकरी सापडले संकटामध्ये। शेतकऱ्यांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास। वाडेगाव परिसरातील चित्र। निर्गुणा नदीवरती पूल नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये भर।
राज्यामध्ये 212 पैकी 47 सूतगिरण्यांमध्येच उत्पादन. राज्यामधील स्थिती. कापूस धाग्याच्या भावातील चढउताराचा परिणाम. विभागामध्ये 14 लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य. हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियान 2025 मध्ये राज्यभरात 10 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. वनवृक्ष क्षेत्र वाढणार. स्टार्टअपमधून घडवणार 1.25 लाख नवउद्योजक. धोरण जाहीर करण्यात आलेले असून 5 वर्षांमध्ये 50,000 स्टार्टअप सुरू करण्याचे नियोजन. वाल्मिक कराडचा सहकारी गोट्या गित्तेवरती 43 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले असून तरीसुद्धा पोलिसांना सापडेना. शेतकऱ्यांच्या घामाला कधी मिळेल हवा तो दाम. आधीच पेरणी क्षेत्र घटलेले असून त्यामध्ये आयात सुद्धा वाढली. वाहनाचा विमा नाही मग भरा पासपोर्ट दंड. कठोर नियमांचा प्रस्ताव सरकारकडून तयार करण्यात आलेला आहे. वाहन कायद्यामध्ये बदल होणार. ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठी नवीन अटी जाहीर करण्यात आलेल्या असून वेगाने मद्यपान करून गाडी चालवल्यास पुन्हा ड्रायव्हिंग टेस्ट होणार. पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्राची विशेष मोहीम दाखल. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून माहिती. संसदेमधील कोंडी फुटेना. तेच मुद्दे तसाच गोंधळ. विरोधक आक्रमक झालेले असून लोकसभा राज्यसभेचे कामकाज पुन्हा तहकूब करण्यात आले. त्याचबरोबर शेतकऱ्यांची सबसिडी, पीक विमा, शेतकरी सन्मान निधी अशा विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 43.87 लाख कोटी रुपये देण्यात आलेले असल्याने कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेतून दुहेरी लाभार्थींचा शोध. अकोला जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविकांकडून तपासणी सुरू. अकोटमध्ये प्रहार पक्षाचा मालमत्ता करवाढी विरोधामध्ये पालिकेवरती मोर्चा. नगर परिषद इमारतीला टांगली खुर्ची. करविरोधी मोर्चामध्ये पक्ष कार्यकर्त्यांसह नागरिकांचा सहभाग. खेकडी येथे गोठ्याला आग लागली. शेतउपयोगी साहित्य खाक झाले. ग्रामस्थांनी आग वेळीच नियंत्रणामध्ये आणल्यामुळे टळली मोठी हानी. महान येथील काटेपूर्णा धरणाची जलपातळी 3 दिवसांपासून स्थिर असून पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. 51,000 लाडक्या बहिणींचा लाभ हा तात्पुरता थांबला. कुटुंबाच्या व्याख्येवरून जिल्ह्यामध्ये पडताळणी. 65 वर्षावरील तिसऱ्या लाभार्थी महिलांना झटका. पावसाळा उलटला. 20 लघु प्रकल्प कोरडेच. खामगाव जिल्ह्यातील जलसाठा हा 65% आलेला आहे. दमदार पावसाची आहे शेतकऱ्यांना प्रतीक्षा. विद्युत पुरवठा हा तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी. देवधाबा येथील शेतकऱ्यांचे महावितरणाला देण्यात आले निवेदन. बागलीच नाही सिंचन सोडाच पाण्यासाठी पाणी मिळेल का? दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. अनेक प्रकल्पांमध्ये 40% सुद्धा जलसाठा नाही. श्रावण महिन्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा झाल्या 100 पार. फायबर, अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असल्याने रताळ्यांना सुद्धा मागणी वाढली. स्ट्रॉबेरीला सुद्धा पीक विम्याचे संरक्षण मिळणार. कळवण सुरगाणातील फळ उत्पादकांना मिळाला मोठा दिलासा. तालुक्यामध्ये कांद्याच्या घसरत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी. बीडमध्ये मुक्काम. डॉक्टर उद्योजकांशी चर्चा. वृक्ष लागवड तसेच ऊसतोड मजुरांचा मेळाव्यासह इतर कार्यक्रम पार पडणार. ही योजना बंद. 40% शेतकऱ्यांची पाठ. नवीन विमा योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शेतकरी खरीप विमा भरण्यापासून जात आहेत दूर. मधील 12 लाख लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारतच्या ई-केवायसीकडे दुर्लक्ष. आरोग्याकडे नागरिकांचा वाढता निष्काळजीपणा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले आधार योजना. 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार. लातूर जिल्ह्यामध्ये 600 विद्यार्थ्यांना मिळाला लाभ. मार्फत होणार निराधार लाभार्थ्यांची पडताळणी. 4119 निराधारांची केवायसी प्रलंबित. खरेदीची मुदत संपली असून शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झालेला आहे. कारण शासनाने ठरवून दिलेली मुदत व उद्दिष्ट पूर्ण झालेले आहे. मुदतवाढ मिळाल्यास शेतकऱ्यांचा माल हा खरेदी करण्यात येईल. बोटांच्या ठशाऐवजी आता फेस ॲप. तपोवनमधील निराधारांना मिळाला आधार. जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. आधार लिंकिंग अभावी रखडला होता शासन योजनांचा लाभ. परळी जिल्ह्यामध्ये शिवभोजन केंद्र चालकाचे अनुदान रखडले. मागणीकडे होते दुर्लक्ष. जेवण देणाऱ्यावरती उपाशी राहण्याची वेळ. फिडरसह गावठण फिडरचा विद्युत पुरवठा वारंवार होतोय खंडित. पालांदूर महावितरण कार्यालयाची व्यथा. त्याकडून युरियाचा कृत्रिम तुटवडा. शेतकऱ्यांची वाढती चिंता. 4 कृषी केंद्रांना कारणे दाखवा नोटीस. जिल्ह्यामध्ये 14 कृषी केंद्रांना दणका बसलेला असून पथकाची धडक मोहीम. नियमांना हुलकावणी आली अंगलगट. कृषी विभागाची आहे केंद्रावरती नजर. मद्यपान, तांबाखूची गोडी नको. लाल रंगाचा डब्बा सर्वात घातक. दरवर्षी जातात बळी. शासनाची जनजागृती. योजनाही पडली मागे. फवारणी करताना घ्या काळजी.
अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा।